गाईज काय माहिती आहे काय, मी आलतो गावाकडं म्हणजे रिझन काय आहे, 1-2 दिवसाच्या पूर्वी मी आलतो आणि परत रिटर्न गेलो. तर गावातला कार्यक्रम होता म्हणून एकट्यानं फोन करून आम्हाला बोलवले, मग आम्ही आलतो. तर रिझन काय माहिती आहे, तर परत रिटर्न यायला आम्हाला किती भारी वाटलं माहिती आहे का. कारण काय आहे, जेवढं सिटीत आम्ही येरजरा करतोय तसं गावाला यायला लईच भारी वाटतोय. इथलं वातावरण, इथनं फिरणं, इथनं जाणं, आम्ही गाडी लावून आम्ही इथं चालत फिरतो का, तर इथलं वातावरण मध्येच लईच भारी आहे. मग कार्यक्रमावरून आता आम्हाला निघायचं आहे सांगलीला. पण रिझन मेन मुद्दा काय माहिती आहे का, इथनं जायला आम्हाला नको वाटायला लागले का, तर कारण काय सांगू काय, इथलं वातावरण एवढं भारी आहे ना, आम्हाला लईच भारी वाटतोय. रिझन एक प्रॉब्लेम असा आहे, तर इथे यायला बी लईच भारी वाटतोय. तुम्ही बी आपापल्या गावाला जाऊन फिरून या मित्रांनो. का तर सिटीत तुम्हाला जेवढं चांगलं वाटते तसं एखादा वेळ गावाला बी जाऊन या, तुम्हाला लई भारी वाटेल. गावातली बी लोक बी म्हणतील हा बाबा आल्यात पायी पाहुणं म्हणून, किंवा लोक बी म्हणतील, घरातले बी म्हणतील. नक्की तुम्ही गावाला जाऊन या. जोपर्यंत मी जसं ब्लॉग बनवलंय तुम्ही एकदा जाऊन या, तुम्हाला किती भारी वाटतो हे बघा. आणि माझं गाव दाखवतो. तर हा गाव आहे, हा गावातलं ही सगळे लोकेशन आहेत असे या प्रकारे. लय मोठा गाव नाही आहे आणि रान बी शेजारी. आणि या गावातलं मेन मंदिर आहे, मेन म्हणजे छोटंसं मंदिर आहे, पण जास्ती मेन मंदिर आणि एक मंदिर आहे तुम्हाला दाखवतो. आणि हा रोड, आणि ह्या रोडवर मी एकटाच चाललोय चालत. चला म्हणलं, मला बी सांगली निघायचं होता, तेवढ्यात गाडीचं पेट्रोल संपले म्हणून कळालं. तर मग पेट्रोल आणायला गेलो, तर गावात पेट्रोल मिळतोय. किंवा बंट्या म्हणतोय काय करायला व्हिडिओ, तर मी बी आलतो पेट्रोल न्यायला. कारण काय, पेट्रोल आम्हाला गावातच मिळतोय. मग गावातनं निघालो पेट्रोल आणून. मग हा गाव आहे आमचा, हा गावात पेट्रोल पंप नाही आहे, 35 किलोमीटर लांब आहे. म्हणून मी काय केलो, माझ्या गाडीतलं पूर्ण तेल संपलं होता, मग पेट्रोल आणायला गेलो. ही 1 लिटर मला 130 रुपयाला मिळतोय. तर हा पेट्रोल आणून आता गाडीला टाकणार, मग मी सांगलीला निघणार.